प्रतीक्षा बाळाजी. मी इयत्ता 9वी शिकते. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद कृष्णा नागसोबा. मी आज तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबद्दल माहिती सांगणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाप्रमाणे विचार करण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी प्रोग्राम केलेल्या मशीनमधील मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करणे आहे. शिकणे किंवा तर्क करणे, समस्या सोडवणे आणि भाषेचे आकलन हे सर्व संज्ञानात्मक क्षमतांची उदाहरणे आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक संगणकशास्त्राची एक शाखा आहे, ज्यामध्ये असे संगणक आणि संगणक प्रणाली तयार करण्याचा अंतर्भाव होतो. काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली तर त्यांच्या पूर्वानुभवावरून त्यांच्या डेटामध्ये बदल घडवतात आणि मानवी मदतीशिवाय त्यांची कामगिरी उंचवतात. AIचे 4 प्रकार आहेत. AIचे 4 प्रकार आहेत: प्रतिक्रियाशील, मर्यादित मेमरी, मनाचा सिद्धांत आणि स्वतःची जाणीव. AI आपल्याला एक मार्ग सादर करते, ज्याद्वारे विद्यार्थी साक्षरता, गंभीर विचार आणि सर्जनशीलता सुधारू शकतात. पारंपरिक किंवा नाविन्यपूर्ण पद्धतीद्वारे AI ला शिक्षणामध्ये समकालित करणे हे उद्याच्या कार्यशक्तीला आकार देण्यासाठी महत्त्वाचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे कार्य आणि त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही प्रणाली किंवा त्यांची विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ॲप्लिकेशन गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीयरित्या विकसित झाले आणि आज जवळजवळ प्रत्येक व्यवसाय क्षेत्रात त्यांचे ॲप्लिकेशन सापडले नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा लेख तुम्हाला वास्तविक जगातील शीर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता अनुप्रयोगाबद्दल जाणून घेण्यास मदत करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द नसून हा अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगातील एक अत्यंत बलवान असा बदल आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द नसून हा अत्यंत वेगाने बदलणाऱ्या जगातील एक अत्यंत बलवान असा बदल आहे. म्हणजे सुरुवातीच्या आणि अलीकडच्या काळामध्ये जी म्हणून आपल्याला काही प्रगती दिसून येते, तो ठोस बदल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आता तुम्हाला माहीतच असेल, AI माणसांची जागा घेईल का? तर नाही. AI मानवी बुद्धिमत्तेची जागा घेणार नाही, कारण ते मानव आहेत जे प्रोग्रामिंग आणि विकसित करत आहेत. AI मानवी बुद्धिमत्तेची जागा घेणार नाही, कारण ते मानव आहेत जे प्रोग्रामिंग आणि विकसित करत आहेत. ऑटोमेशनमुळे मॅन्युअल लेबर काढणे सोपे होते आणि आज जवळजवळ प्रत्येक व्यावसायिक क्षेत्रात हे AI तंत्रज्ञान जटिल कार्य पूर्ण करणे सोपे करत आहे. काही कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहेत जी लाक्षणिकरित्या विकसित झाली आणि आज जवळजवळ प्रत्येक व्यवसाय क्षेत्रात त्यांचे कार्य वाढत चालले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही माणसांची जागा घेणार नाही, ते मानव आहेत आणि प्रोग्रामिंग विकसित करत आहेत. प्रोग्राम केलेल्या मशीनमधील मानवी बुद्धिमत्तेचे अनुकरण करते ही कृत्रिम बुद्धिमत्ता. AI आर्टिफिशियल म्हणजे एक अत्यंत बलवान असा बदल आहे आणि AI आर्टिफिशियल हे गेल्या काही वर्षांमध्ये लाक्षणिकरित्या विकसित झाले आणि आज जवळजवळ प्रत्येक व्यवसाय क्षेत्रात त्यांचे ते ॲप्लिकेशन सापडले नाही. AIचे अनपेक्षित किंवा अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. जे की मानवांना किंवा पर्यावरणाला